याच अधिवेशनात विरोधी पक्षनेता जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेता जाहीर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। विरोधक अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष नेते पदासाठी आग्रही असून पुढच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेता ड्युटी बजावणार असल्याचं सांगण्यात येत आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, विरोधी पक्षनेता अद्याप हे अधिवेशन जे आहे ते विरोधी पक्ष नेत्या विना संपतंय अशी परिस्थिती आहे। मात्र शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेता जाहीर केला जाईल। याच अधिवेशनात विरोधी पक्षनेता जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेता जाहीर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। विरोधक अनेक दिवसांपासून विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही असून पुढच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेता ड्युटी बजावणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे विरोधी पक्षनेत्यासाठी आपण बघतोय ठाकरे गटाकडून भास्कर जाधवांचं नाव देण्यात आलेलं आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, विरोधी पक्षनेता कोण असणार आणि कधी जाहीर होणार, परंतु आणि विरोधक प्रत्येक दिवशी याविषयी सभागृहात गोंधळ घालतात, प्रश्न विचारतात। परंतु एक सूत्रांची माहिती समोर आलेली आहे, खास सूत्रांची माहिती समोर आलेली आहे का शेवटच्या दिवशी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेता डिक्लेअर करण्यात येणार आहे आणि तो विरोधी पक्षनेता जो आहे तो पुढच्या अधिवेशनामध्ये आपलं काम करेल। या अधिवेशनात त्याला काम करता येणार नाहीये, त्यामुळे हा अधिवेशनामध्ये पूर्ण विरोधी पक्ष नेता जो पद आहे तर रिक्त राहणार आहे। शेवटच्या दिवशी जाहीर होणार आहे ही सूत्रांची माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे। आणि पुढच्या अधिवेशनामध्ये आपली ड्युटी किंवा आपली जी जबाबदारी हा विरोधी पक्ष निभावणार आहे अशी महत्वाची माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे। ज्यामुळे विरोधक ज्या प्रकारे आक्रोश करतायत विरोधी नेता पाहिजे, विरोधी नेता लवकर झाला पाहिजे, याचं उत्तर अजूनही 5 ते 6 दिवस मिळणार नाहीये। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी याचं उत्तर मिळू शकतं। अगदी कपिल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय महाविकास आघाडीमध्ये भास्कर जाधवांचं नाव शिवसेना ठाकरे गटाकडून प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। कुणाच्या गळ्यात माळ पडणार हेही तितकंच बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कपिल, नक्कीच खरं तर भास्कर जाधवांचं नाव पुढे गेलेलं आहे। आणखी कोणतंही नाव अजून समोर आलेलं नाहीये, परंतु भास्कर जाधवांच्या नावाला भाजपाच्या मोठ्या गटाकडनं विरोध आहे। कारण की भास्कर जाधवांनी जी नावं जी आहेत ती डावळली होती जेव्हा त्यांच्या हातात जेव्हा सूत्र होती तेव्हा, त्यामुळे भाजपाचं कुठेतरी एक रागाचा सूर भास्कर जाधवांवरती आहे आणि त्यामुळे भास्कर जाधवांच्या नावाला विरोध होत आहे। आता भास्कर जाधवांच्या गळ्यात माळ पडते का आणखी कोणी नवीन नाव समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। परंतु विरोधी पक्ष नेता कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।